हायटेक मराठीमध्ये सर्व लाडक्या बहिणींचं पुन्हा एकदा स्वागत आहे. सर्व लाडक्या बहिणीसाठी एक धक्कादायक गोष्ट आहे. आता तुम्ही पाहू शकता सकाळ वृत्तपत्रामध्ये काय बातमी आलेली आहे. खूप धक्कादायक अशी बातमी आहे. लाडकी बहीण योजना एकाच कुटुंबातील तिसऱ्या लाडक्या बहिणीचा लाभ बंद. म्हणजे विचार करा, उत्पन्नाच्या निकषाची पडताळणी नवीन अपडेट. आता ही पुढे बघा अजून काय म्हणलं आहे. आता एकाच कुटुंबातील 2पेक्षा जास्त असलेल्या लाभार्थींच्या नाव पुढे FSC मल्टिपल इन फॅमिली हा शेरा मारून त्यांचा लाभ बंद केला आहे. आता ऑगस्टपासून कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असलेल्या महिलांची पडताळणी होणार आहे. म्हणजे सध्याची ही बातमी आहे की काय म्हणले यांनी, आता एकाच कुटुंबातील 2पेक्षा जास्त, म्हणजे एकाच कुटुंबात फक्त दोनच स्त्रियांना किंवा 2च व्यक्तींना आतापर्यंत लाभ घेता येणार आहे. त्यापेक्षा जास्त लाभार्थी असतील तर त्यांच्या पुढं हा शेरा मारला जाणार आहे. FSC मल्टिपल इन फॅमिली. अजून पुढे काय म्हणलेले आहेत, लाडकी बहीण योजना. हे पहा सकाळ वृत्तपत्र, म्हणजे ही 21 जुलै म्हणजे ही आजचीच बातमी आहे. तर आजच्या बातमीमध्येच काय म्हणले पुढे समरीमध्ये काय सांगितलं आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात आता महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे. एकाच कुटुंबात 2च महिलांना योजनेचा लाभ मिळणार आहे. यापुढे कुटुंबाच्या वार्षिक उत्पन्नाची पडताळणी होणार आहे. सोलापूर, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत एका कुटुंबातील 2 महिलांनाच लाभ मिळणार असतानाही 3ऱ्या-4थ्या महिलेनी अर्ज केले. काहींनी रेशन कार्ड वेगळं असल्याचे सांगितले. वय 18 नसताना देखील 18 पूर्ण असल्याचे दाखवून अर्ज केले. पण आता एकाच कुटुंबातील 2पेक्षा जास्त असलेल्या लाभार्थीच्या नावापुढे हा शेरा मारून त्यांचा लाभ बंद केला आहे. त्यामुळे जूनचे पैसे तुम्हाला आले नाहीत. हे एकमेव कारण आहे की तुमचे जूनचे पैसे आले नसावे. ऑगस्टपासून कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असल्यास त्यांची सुद्धा पडताळणी होणार आहे. आतापर्यंत 10 लाखापेक्षा अधिक महिलांनी लाभ मिळत नसल्याची तक्रारी केल्या होत्या. अजून काय म्हणले यामध्ये बघून घेऊ. लाडकी बहीण योजनेसाठी राज्यातील 2,57,00,000 महिलांनी अर्ज केले. म्हणजे 2 लाखाच्या वर अर्ज केले होते. 18 ते 65 वयोगट, कुटुंब 2.5 लाखापेक्षा कमी असावे. एकाच कुटुंबातील 2 महिला, म्हणजे ही अट बघा त्यांनी नवीन टाकलेली आहे. अगोदर ही अट नव्हती की एकाच कुटुंबातील 2 महिलांना लाभ. ही अट अगोदर नव्हती, ह्यांनी आता टाकलेली आहे. त्यामुळेच तुमचे जूनचे पैसे आले नाहीत. लाभार्थीच्या कुटुंबाकडे 4 चाकी वाहन नको, तसेच लाभार्थी दुसऱ्या वैयक्तिक योजनेचा लाभार्थी नसावी, अशा अटी आहेत. तरी पण एकाच कुटुंबातील 2पेक्षा जास्त महिलांनी आधार कार्डवरील जन्मतारीख बदलून कुटुंबाकडे 4 चाकी वाहन नसून वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असल्याचे भासवून योजनेच्या लाभासाठी अर्ज केले. या सर्वच निकषांची पडताळणी झाली असून आता प्राप्तिकर विभागाने महिला विकास विभागाला माहिती दिली आहे की त्या आधारे लाडक्या बहिणींची पडताळणी होईल, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. लाडकी बहिणीचा लाभ बंद झालेल्या अनेक महिला संजय गांधी निराधार योजनेचे अर्ज करीत असल्याचे सांगितले आहे. अजून काय म्हणलंय, तक्रार नोंदवण्यासाठी हा पर्याय आहे. तक्रार नोंदवायचा असेल तर पर्याय काय दिलाय. लाडकी बहीण योजनेच्या संकेतस्थळावर लाभ बंद झालेल्या लाडक्या बहिणींना तक्रार नोंदवण्यासाठी ग्रीव्हन्स हा पर्याय दिला आहे. हा पर्याय कुठे आहे, मी तुम्हाला व्हिडिओ संपल्यानंतर शेवटला दाखवतो. हा पर्याय कुठे आहे म्हणून. त्यासाठी अर्जदारास स्वतःचा लॉगिन ID तयार करून त्यावरून महिला तक्रार करता येते महिलांना. याशिवाय महिला व बालविकासाच्या कार्यालयात किंवा तालुक्यातील बाल विकास प्रकल्प कार्यालयामध्ये देखील ऑफलाईन तक्रार अर्ज देता येतो. त्या ठिकाणी तक्रारींची संख्या 10 लाखाच्या वर पोहोचलेली आहे. आता ऑफलाईन अर्ज कसा करावा यासाठी जर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. आपण त्यासाठी ऑफलाईन पद्धतीने कसा अर्ज करता येईल त्याची सुद्धा आपण माहिती नक्कीच देऊ. अजून बघा खाली भरपूर अशी माहिती दिलेली आहे. आतापर्यंत दरमहा लाभ मिळाला, पण आता अचानक लाभ बंद झाल्याची तक्रारी वाढल्यात. बरोबर जून महिन्यात बऱ्याच महिलांना लाभ मिळाला नाही. 65 वर्षे पूर्ण झालेल्या महिलांना लाभ आपोआप बंद होत आहे. एकाच कुटुंबातील 2पेक्षा जास्त महिलांची लाभ आता बंद केला आहे. लाभ बंद झालेल्या नावापुढे RTO रिजेक्ट अदर स्कीम बेनिफिशरी, म्हणजे दुसरी स्कीमचं जर तुम्ही लाभार्थी असाल ते दिलेलं आहे. आणि ही मल्टिपल इन फॅमिली, म्हणजे तुम्ही 3 असाल तर त्यासाठी हा शेरा दिलेला आहे. ही माहिती कोणी दिली आपल्याला, रमेश काटकर, महिला व बाल विकास अधिकारी सोलापूर यांनी ही माहिती दिलेली आहे. त्यामुळे सगळ्यात पहिले सोलापूर, छत्रपती संभाजीनगर या ठिकाणचे लाभ बंद झाले होते. आता सध्या बघा कोणत्या बातम्या सगळ्यात जास्त चाललेल्या आहेत. आता सध्या घडीला आपण पाहू. या महिलांचा लाभ बंद झाला. तर कुठल्या महिला आहेत त्या, 65 वर्ष पूर्ण झालेल्या, म्हणजे ज्यांची 65+ झालेले आहेत त्यांचा लाभ बंद आहे. 4 चाकी, संजय गांधी निराधार योजनेचा वैयक्तिक लाभ आणि 18 वर्ष पूर्ण नसलेल्या. त्यानंतर पुढं बघा काय म्हणलं आहे, एकाच कुटुंबातील किती महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळू शकतो, तर फक्त 2 महिलांनाच. आता हे ठळक झालेले की 2च महिला फक्त लाभ घेऊ शकतात, त्याच्या व्यतिरिक्त नाही. पुढे बघा काय म्हणलंय, जर रेशन कार्ड वेगवेगळे असतील तरी महिला एकाच कुटुंबातील मानल्या जातात का. होय, एकत्र कुटुंब व्यवस्थेचे तपशील अन्य दस्तऐवजामधूनही पडताळले जातात. त्यामुळे फक्त वेगळे रेशन कार्ड असून उपयोग नाही. म्हणजे एकच कुटुंब आहे परंतु 2 ते 3 जर रेशन कार्ड असतील तरी त्याचा फायदा होणार नाही. त्यामुळे सुद्धा तुमचा लाभ बंद होऊ शकतो. पुढे बघा, जर कोणीतरी चुकून जन्मतारीख दाखवून 18 वर्षाचे असल्याचे भासवले तर काय होईल. ज्या अर्जदारांनी आधार कार्डवरील जन्मतारीख बदलून पात्र असल्याचे दाखवले, अशा फसवणुकीस जबाबदार महिलांचा लाभ तात्काळ थांबवण्यात येतो. आता चौथा प्रश्न आहे लोकांचा, जर माझे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा अधिक असेल तरीही अर्ज केला तर काय होईल. तरी तुमचं अर्जदाराला लाभ थांबवला जाईल. सोपं आहे. आणि पुढे बघा काय म्हणले,
माझा लाभ बंद झाला आहे, मी अजून कोणत्या योजनेत अर्ज करू शकते? म्हणजे लाडकी बहीण योजनेचा तुमचा अर्ज बाद झाला तर तुम्ही कोठे कोठे अजून अर्ज करू शकता. इथे काय म्हटलं बघा, त्या महिलांनी संजय गांधी निराधार योजना किंवा इतर राज्य सामाजिक न्यायामध्ये अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. म्हणजे तुम्ही सध्या जर तुमचा लाभ बंद झाला असेल तर संजय गांधी निराधार योजनेसाठी तुम्ही लाभ करू शकता, त्यासाठी तुम्ही अर्ज करू शकता. आता पुढे बघा, ही सकाळची बातमी होती, सकाळ न्यूजमधली बातमी होती. अजून ही खाली महत्त्वाची एक अपडेट आहे ते आपण पाहून घेऊ. इकडे बघा, मंत्रालयातली बातमी आहे. मोठी बातमी, या महिलांना यापुढे मिळणार नाही लाडकी बहीण योजनेचा लाभ. एकाच कुटुंबातील 2पेक्षा जास्त महिलांचे लाभ. 2.5 लाख उत्पन्नाची पडताळणी. म्हणजे सध्याच्या घडीला ही सगळ्यात मोठी बातमी आहे. बहिणींनो, घरामध्ये जर 3 महिला असतील तर तिघींपैकी 2घांनाच फक्त लाभ मिळणार. आता त्या 2 बहिणी कोण आहेत याबद्दल काहीही सांगितलं नाही, परंतु ह्या दोघींनाच लाभ मिळणार आहे. त्यामुळेच तुमचे आतापर्यंत जे जूनचे पैसे होते त्यामुळेच तुमचे जूनचे पैसे आले नाहीत आणि इथनी पुढे तुमचे पैसे येणार नाहीत. जुलै ऑगस्ट कुठलेही पैसे येणार नाहीत. जर याबद्दल काही नवीन अपडेट आली तर आम्ही तुम्हाला लवकरात लवकर करू. आणि जर अजून एक महत्त्वाची गोष्ट, तुमच्या घरामध्ये समजा तुम्ही 2च व्यक्ती आहात, 2च स्त्री आहात आणि तुम्हालाही लाभ मिळत नाही तर मला नक्की कमेंट करून सांगा. आपण त्यासाठी ऑफलाईन पद्धतीने कसा अर्ज करायचा याबद्दल आपण व्हिडिओ घेऊन येऊ. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा व चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.